दिसते दिसते. तर आता हा जो दुसरा टॉपिक आहे तर्कसंगत विश्लेषणाचा, तर त्याच्यावरती मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 60 प्रश्न हे असे 10 घटक आहेत. विधान, निष्कर्ष, तर्कानुमान, युक्तिवाद, तथ्ये, गृहीतके, समस्या निराकरण असे सगळे 10 टॉपिक आहेत. आणि त्याचं विश्लेषण असं दिले, तुम्हाला ऑलरेडी हे पाठवून दिलेलं आहे. आणि मग ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 60 पेक्षा जास्त प्रश्न गेल्या 7 वर्षामध्ये येऊन गेलेले आहेत. आता सगळ्यात कमी प्रश्न जर तसं बघायला गेला तर असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण 7च्या वरती आहेत म्हणजे ज्यादा प्रश्न झालेच. 25 पैकी 7 म्हणजे ह्या तिघांच्या वरती जे आपल्याला अपेक्षित होते ते जास्त आहेतच, पण मॅक्झिमम 11 पर्यंत त्यांनी प्रश्न विचारलेत. आता सगळ्या परीक्षेमध्ये हे जे काही 10 घटक आहेत त्यातले सगळ्याही परीक्षेत आलेले युक्तिवाद, तथ्य, गृहीतके याच्यावरती प्रश्न आलेले असतात दरवर्षी. त्यामुळे याची चांगली विधाने, निष्कर्ष आणि तर्कानुमान याच्यावरती सुद्धा दरवर्षी आलात. आता 2013 नव्हतं, पण आता सारखे आलेले आहेत. आणि मग ह्या ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही टॉपिक वरती म्हणजे पहिल्या आणि दोनच्यात नाही म्हणायला गेला तर गेल्या वर्षी 4 प्रश्न होते, त्याच्या अगोदर 6 प्रश्न होते आणि विचारलेल्या 11 पैकी 4 म्हणजे तसं त्याचं वेटेज जास्त आहे म्हणायचं. त्यानंतर माहितीचं पृथक्करण, कृतिक्रम ते काय नेमकं आपण बघूया, पण त्याच्यावरती सुद्धा उतारा आणि उचित अर्थनिर्वचन काढण्यावरती प्रश्न आलेले आहेत किंवा नातेसंबंध. तर त्या 10 पैकी पहिले 5 टॉपिक जे आहेत तर त्याच्यावरती भर जास्त राहिलेला आहे आणि नंतरच्या याच्यातला क्रमवारी, तुलना, कूट ह्याच्यावरती जरी असला तरी बाकीच्या याच्यावरती प्रश्नांचं स्वरूप जे आहे किंवा कल जो आहे तो कमी राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला तयारी करत असताना त्या पहिल्या 5 टॉपिक वरती जादा भर द्यायला पाहिजे. मग आता पहिल्या 5 टॉपिक वरती जादा भर द्यायचा असेल तर मग आता याची उत्तरं काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर आता पहिला मुद्दा ह्याच्यातला जो आहे तर आता याच्यातला जो पहिला मुद्दा जो आहे त्यांनी विचारलेला आहे तर तो कशाबद्दलचा आहे तो की विधान आणि निष्कर्षाबद्दलचा. आता जर तुम्ही बघायला गेला तर लॉजिकल रिजनिंगचा अर्थ काय आहे, तर्क क्षमता असं मराठीत आपण म्हणतो. पण नुसतं तर्काचा जर वापर आपण करायला गेलो तर त्याच्यातनं आपल्याला अपेक्षित असं काय म्हणतात त्याला ते प्रतिसाद किंवा उत्तर त्यातनं योग्य अचूक जे मार्क पाडणार असतं मिळेल तसं गॅरंटी नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की तर्काला आधार हा रॅशनॅलिझम किंवा बुद्धिवादाचा देत असताना आपल्याला तर्क काढण्याच्या ज्या काही 2 पद्धती आहेत त्या माहिती पाहिजे. पहिली पद्धत जी आहे तर्क काढण्याची त्याला आपण निगमन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला डिडक्शन म्हटलं जातं. निगमनाचा अर्थ काय की तुम्हाला माहिती असलेली एखादी दिलेली विधानं ती काय म्हणायची सर्वसाधारण माहिती आणि त्या सर्वसाधारण माहितीवरनं तुम्हाला विशिष्ट असा निष्कर्ष काढायचा असतो तर त्याला आपण फॉर्मल लॉजिक म्हटलं जातं तर त्याला निगमन म्हणायचं. तर सर्वसाधारण माहितीकडनं विशेष निष्कर्ष काढला निगमन आणि याच्या उलट म्हणजे विशेष माहिती दिलेली असते आणि सर्वसाधारण निष्कर्ष काढायचा असतो मग त्याला विगमन म्हणायचं. आणि मग हे करत असताना आपल्याला वैचारिक आकृत्या काढायला जमलं पाहिजे. आता साधारण निगमनातल्या वैचारिक आकृत्या त्या अतिशय अचूक आपल्याला उत्तरं देतात. पण विगमनामध्ये वैचारिक आकृत्यापेक्षा त्या दिलेल्या माहितीची मांडणी व्यवस्थित करावी लागते आणि ती करत असताना त्यातला साम्य आणि भेद या दोन्ही बघायच्या, त्याच्यावरती आधारित विश्लेषण करायचं आणि मग तर्काचा आधार घेऊन निष्कर्ष काढायचा. तर निगमन आणि विगमनातला फरक एवढाच तर निगमनामध्ये दिलेले जी काही विधान असतील 100% खरी मानायची, साम्य भेदापेक्षा त्याच्या आकृत्या काढायच्या आणि मग त्याच्यावरती आधारित जर समजा आपण निष्कर्ष काढला तर्काचा आधार घेऊन तर त्याला निगमन. मात्र विगमनामध्ये पहिल्यांदा दिलेली जी माहिती आहे तर त्या माहितीतले वेगवेगळे मुद्दे असतील त्यातलं साम्य आणि भेद घ्यायचं, मग त्याचं थोडं आपल्याकडे असलेल्या पूर्वज्ञानाच्या सहाय्यानं विश्लेषण करायचं आणि मग नंतर तर्काचा वापर करून निष्कर्ष काढायचा. हा महत्वाचा भाग. आणि त्याच्यामुळं तिकडं जे म्हणजे आता इथं
पहिला प्रश्न दिलेला आहे हा कशाचा येतो? निगमनाचा आहे. आणि दुसरा प्रश्न दिलेला याच्यातला तो विगमनाचा आहे. म्हणजे आता विधान आणि निष्कर्ष तर्क अनुमान जे काही आहे, तर त्याच्यात आता इथं पहिलं दिलेलं काय? सर्व बी आता जर तुम्ही बघायला तिन्ही वाक्यामध्ये काय कॉमन आहे, काय हे आहे याच्यावरून आपल्याला आकृत्या काढताना त्या वेन आकृत्या काढणार. मग ते सर्व बी हे एक्स आहेत. मग आता सर्व बी म्हटल्यानंतर बी हे आतलं वर्तुळ येणार आणि एक्स त्याच्यावरचं वर्तुळ येणार. त्यानंतर सर्व एक्स हे जी आहे, तर मग याचा अर्थ काय? जी त्याच्या बाहेरचं वर्तुळ येणार. आणि काही जी हे टी आहेत असं म्हटल्यानंतर आपल्याला आता ह्या दोन्ही याच्यावरनं आपली जी दोन वर्तुळ येतील, बी छोटं वर्तुळ झालं, एक्स त्याच्या बाहेरचं वर्तुळ आणि जी त्याच्या बाहेरचं वर्तुळ. मग आता यांनी काय विचार दिले शेवटचा? काही जी हे टी आहेत आणि मग त्यावेळेला आपल्याला ते अगदी पहिल्यापासून शेवटच्यापर्यंत तिन्ही वर्तुळांना छेद जाणारे वर्तुळ काढावं लागेल. त्या दोन्हीनं जाणारं वर्तुळ काढावं लागेल, तिन्हीनं जाणारं वर्तुळ काढावं लागेल आणि त्याच्यामुळं हा जो काही चौथा जो भाग आहे, काही जी हे टी आहेत, त्याच्यामुळं आपल्याला 3 ते 4 आकृत्या परत नवीन तयार होतात. आणि मग त्या सगळ्यांची सांगड घालून आपल्याला हे त्या आकृत्यांचा आधार घेऊन आणि मग त्या वर्तुळात कुठलं परी कशाचा कुठं आहे हे सगळं बघून आपल्याला हे उत्तर काढता येऊ शकतं. म्हणजे इथं काय झालं, वैचारिक आकृती तयार केली आणि त्या आकृतीचं विश्लेषण करून म्हणजे विश्लेषणापेक्षा तिथं तर्काचा आधार लावून आपण उत्तर, कारण हे दिले ते 100% गृहीत मानायचे. आणि मग हे गृहीत मानून ज्यावेळेला आपण आकृती काढतो आणि डायरेक्ट तर्क वापरतो ते निगमन. आणि मग अशा वेळेला जी उत्तरे येतील, तर ती उत्तरं बऱ्याच वेळेला कन्फ्युजिंग करणारी होऊ शकतात काही वेळेला. जर समजा आपण हे जे दिलेलं वर्ण आणि त्या याची माहिती जर आपण एकत्र वापरली तर त्यावेळेला गोंधळ होऊ शकतो. आता दुसरं जे आहे, तर त्याच्यात आता बघा, यात जे दिलेले आहेत ही 4 वाक्य दिलेत. आणि मग ह्या 4 वाक्य म्हणजे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन झाली. इकडची जी विधानं आहेत म्हणजे किंवा प्रिझम्पशन म्हणायचं आणि 100% सत्य असंच म्हणून त्याच्यावरून आकृती तयार करायची. इथं जी दिलेली विधानं आहेत, तर त्या विधानांच्या मधले दोष म्हणजे दोष म्हणण्यापेक्षा साम्य आणि भेद बघत असताना आपल्याला पूर्वज्ञानाचा वापर करावा लागतो. आणि मग एकदा साम्य भेद बघितलं, पूर्वज्ञान वापरलं, मग त्याच्यातनं विश्लेषण केलं, मग शेवटी तर्क लावला आणि उत्तर काढलं. मग आता इथं जर समजा आपण करायचं ठरवलं, तर आता पहिलं वाक्य याच्यात ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाची गरज असते. मग याची सुद्धा आपल्याला काय करता येतं, एक साधं मांडणी करता येते. मग इथं काय लिहिलं? ऊर्जा आणि जीवाश्म इंधन असं झालं. दुसरा, अणुविखंडन वा विलिनीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन करते. मग आता याच्यात काय झालं? अणुक्रिया, मोठी ऊर्जा असं दुसरं आपल्याला लिहिता येतं. म्हणजे एक 2-2 करायचं ठरवलं आपण. तिसरं काय? जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. मग आता तिसरं त्यांनी दिलेलं विधान आहे. मग आता हे विधान आपल्या पूर्वज्ञानाच्या आधारे म्हणजे आता पहिली जी 2 विधानं जी आहेत, तर मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधन लागतं ऊर्जेला ते आपल्याला माहितीच आहे दैनंदिन जीवनात. दुसऱ्या ह्याच्यात काय होतं, की त्या अणुविजेपासून मोठ्या प्रमाणात वीज तयार होते हेही माहिती आहे आपल्याला. आणि आता त्यांनी दिले जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते असं म्हटलंय. पण आता अणुऊर्जेतनं प्रदूषण कमी होतं हे कुठेही सिद्ध झालेलं नाही. आणि अर्थातच अणुऊर्जेचा वापर अनेक ठिकाणी फारच क्वचित कमी आहे, एकूण ऊर्जा निर्मितीमध्ये जगभरच्या तुलनेत. आणि त्याच्यामुळं हे जे दुसरं विधान जे आहे, तर त्याच्या सत्यतेबद्दल कारण त्याला त्यांनी अगोदर काय दिलेलं आहे, जैव इंधनाचा वापर करत नसल्यानं अणुऊर्जा असं. मग त्याच्यात ते कोरिलेशन त्यांनी जे दिलंय त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. आणि मग ड जे आहे काटेकोरपणे व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते, हेही बरोबर आहे. मग आता अ, ब आणि ड याच्यातनं आपल्याला लक्षात येतं, की दिलेली विधानं ही सर्वसाधारण निरीक्षणाची आहेत. आणि क जे विधान आहे, तर त्या ह्याच्यामध्ये ते थोडं विपरीत वाटतं. मग आता ह्या तिन्हींच्या मधले अ, ब, ड वरती आधारित आपलं उत्तर जास्त म्हणजे त्याच्यावरती आधारित आपला निष्कर्ष लवकर येणार आणि क च्या ह्याच्यातनं तर ते निष्कर्ष जो काही काढणार आपण त्यावेळेला आपल्याला ली जी त्रुटी आहे ती सुद्धा विचारात घ्यावी लागणार. मग आता पहिलं जे दिलंय जैव इंधने वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदर्शनात भर टाकते. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तिसरं वाक्य जे आहे जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. यात गृहीतच काय आहे, जैव इंधनाचा वापर केला की प्रदूषण कमी होतं.
मग त्याच्या विपरीत हे एक जातं. जैव इंधन वापरून केलेली ऊर्जा विविध स्वरूपांच्या प्रदूषणात भर टाकते. हे क च्या विपरीत जातं. मग हे उत्तर नाही. आता जैव इंधनाची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. आता ह्या दिलेल्या 4 वाक्यात कुठेही ती गरज आणि जैव इंधन असं काही दिलेलं नाही. कारण जैव इंधनाबद्दल हे एकच विधान दिले आणि मग गरज नसल्यामुळं नाही. तर इथं दिलं वापर करत नसल्यामुळं आणि इथं त्यांनी गरज दिलेला आहे. त्यामुळे परत क आणि 2 यांची जर सांगड घातली, तर आपल्याला निश्चितच लक्षात येतं की 2 सुद्धा चुकलेलं आहे. मग त्यावेळी 1 येणार नाही, 2 येणार नाही. आता काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. मग आता अ, ब, ड ही तिन्ही वाक्य एकत्र घेतली, तर त्याचं प्रिसिस रायटिंग म्हणून 3 वाक्य येईल लक्षात. आणि त्याच्यामुळं त्यात अ जे म्हणायचं आहे, ब जे म्हणायचं आहे आणि ड जे म्हणायचं आहे ते एकत्रितपणे 3 नंबरमध्ये दिले. आता कसं ते? तर काटेकोर व्यवस्थापन करून अणुकचऱ्याचे व्यवस्थापन करता येतं ना. मग ते तिसरे ड मध्ये दिले, मग तो भाग इथं आलाय. मग नंतर प्रदूषण समस्या क चं जे आहे, प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगलाही आहे. मग या वरच्या तिघांना एकत्रित करून उरलेला भाग दिलाय. मग माझं उत्तर 3 नंबर येणार. आता कन्फर्म करण्यासाठी जैवाश्म इंधनाचा दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्य पर्याय नाही. आणि मग ह्या चारींचा एकत्रित विचार केला तर कुठं काही येणारच नाही ते. आणि मग अशा पद्धतीनं माझं हे 3च उत्तर सगळ्यात जास्त बरोबर म्हणायचं. म्हणजे आपल्याला बघा, की उत्तर काढताना निगमन कधी करायचं आणि विगमन कधी करायचं, वैचारिक आकृत्या कशा तयार करायच्या, याच्यावरती जर समजा भर देता आला, तर उत्तर काढायला माझ्या मते आपल्याला सोपं जातं. त्यामुळे तर्कक्षमतेतला हा पहिला जो टॉपिक आहे, त्याच्यात आपल्याला अगदी गणितासारखी मार्क पडतात. फक्त इथं निगमन, विगमन ह्या दोघांच्यातला फरक समजून घेऊन उत्तर काढता येईल. मग आता 3 नंबरचा प्रश्न वैचारिक आकृती तयार करून म्हणजे वेन आकृत्या. तर वैचारिक आकृत्या फ्लो चार्ट सारख्या सुद्धा असू शकतात. पण जनरली वर्ण म्हणजे काय म्हणायचं झालं तर वेन आकृत्याच काढायला पाहिजे. आणि मग 3 सुद्धा ते वेन आकृत्यावरून उत्तर निघणार. 4 नंबर जे आहे ते आता जसं आपण विगमनाचं केलं तसंच आहे. 5 नंबर सुद्धा विगमनासाठीच. म्हणजे इथे इंडक्शनच वापरायला पाहिजे 4 आणि 5 ला. अगदी 6चं सुद्धा तुम्हाला इथं जे दिलेलं आहे विधान व निष्कर्ष अभ्यास आणि विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्षाचा पर्याय निवडा असं म्हटलंय. मग आता इथं जे विधान दिलंय त्याच्यावरती आधारित त्यांनी 2 निष्कर्ष काढलेले आहेत. मग पहिलं काय एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्यास सांगितले. मग इथं आपल्याला काय एक अशी डायग्राम म्हणून काय करता येतं शासकीय कंपनी कर्मचाऱ्यांचं उत्पन्न आणि मालमत्तेची घोषणा. हे असे 2 मुद्दे झाले. परंतु कर्मचारी संघटनेने विरोध केला आणि एकाही कर्मचाऱ्याने तिचे उत्पन्न घोषित केलं नाही. मग पुढे आपल्याला दुसऱ्या वाक्यातलं काय सांगता येतंय? संघटनेचा विरोध आणि मग कारवाई नाही. म्हणजे जाहीर करणं, घोषणा नाही. मग आता पहिल्या इथं आपल्याला 4 एका विधानातनं 4 बाबी समजल्या, की शासकीय कंपनी उत्पन्न मालमत्ता घोषणा करायची. पण कर्मचारी संघटनेचा विरोध म्हणून ते केलं नाही. मग आता याच्यावरचा निष्कर्ष त्यांनी काय केलाय, की या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलेले दिसून येत नाही. मग आता ह्या आपण मगाशी जी 4 मुद्दे लिहिले त्याचा आणि ह्या वाक्याचा काहीच अर्थार्थी संबंध लागत नाही. त्यामुळे 1 येणारच नाही. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे अशी कर्मचारी संघटनेची इच्छा आहे. अर्थात तसंच काहीतरी असणार, पण ते त्यांनी त्या विधानात कुठं दिलं नाही. म्हणून तो सुद्धा निघणार नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला 1 आणि 2 हे जे आहेत ते दोन्ही निष्कर्ष लागू पडणार नाहीत. हे इंडक्शनने आपल्याला काढता येतं. 7वा प्रश्न परत निगमनाचा आहे. 8वाही निगमनाचा आहे. 9वा परत मगाशी जे आपण बघितलं तिथं त्याच्यानुसार तिथं आपल्याला विगमन करता येईल. परत 10वा सर्व कागद किंवा असं जे दिलेलं असतं सो दीज आर फॉर्मल सेंटेन्सेस व्हिच यू कॅन रिप्रेझेंट विथ वेन डायग्राम्स आणि मग त्याच्यातनं दोन्हीतला साम्य भेद किंवा त्या आकृतीतनं आपल्याला जे काही निरीक्षण करता येतं त्याच्यातून ते उत्तर निघणार. 11वा जर बघितला ते काही दवाखाने जिम आहेत ते निगमनच. 12 म्हणजे नंतर हां, 11 पर्यंतच हे 11 झालं, 10 झालं आणि 11 पर्यंत. म्हणजे हे 11 प्रश्न जे येऊन गेलेले आहेत निष्कर्ष आणि अनुमानावरती, तर त्यातले जवळ-जवळ एक 6 प्रश्न
ते आपल्याला निगमनाचे दिसतील आणि 5 प्रश्न हे विगमनाचे आहेत. सो अकॉर्डिंगली यू कॅन स्टडी इट प्रॉपरली. किंवा त्याच्यातून तुम्हाला ते काढता येऊ शकेल. आता नंतरचा भाग जो आहे तो युक्तिवाद, तथ्ये, गृहीतक, समस्या निराकरण याच्याबद्दलचं. आणि असे प्रश्न जे आलेले आहेत तर त्यांची संख्या सुद्धा काही कमी नाही. मगाशी आपण बघितलं त्याच्यानुसार. आता हा दुसरा टॉपिक आणि मगाचा पहिला टॉपिक, या दोघांच्यात फरक काय? तर पहिल्या टॉपिकमध्ये आपण जसं विगमन आणि निगमन याचा वापर करताना पूर्वज्ञानाचा क्वचितच वापर केला, तसं इथं नाही. इथं हे करताना आता इथं माहिती दिलेली आहे आणि मग ही दिलेली माहितीची तुम्हाला व्यवस्थित ती मांडणी करून व्यवस्थित त्याचं तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. मग आता इथं आता ही मांडणी म्हणजे बऱ्याच वेळेला समस्या असते आणि त्या समस्येचं सोल्युशन किंवा त्या समस्येवरती उपाय काढायचं म्हणून दिलेली माहिती व्यवस्थित तुम्हाला मांडायला लागणार. मग आता इथं काय दिलेलं आहे त्यांनी की ते 1, 2 आता हे ते आण्या, बन्या, दिन्या किंवा विन्या अशी नावं दिलेत आणि त्यांनी गोष्टीचं पुस्तक आणलं आणि ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे आणि त्या सर्वांना ते कोणाकडे माहिती आहे आणि प्रत्येकाने त्या संबंधाचे याच्याप्रमाणे प्रतिपादन केलं आणि त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य आहे. म्हणजे ह्या दिलेल्या चौघांनी जे वाक्य सांगितलेले आहेत त्याच्यातली एकच कुठली तर वाक्य खोटं आहे, बाकीची 3 वाक्य खरी आहेत आणि मग त्यांनी त्याच्यावरती आधारित आपल्याला ते पुस्तक कुणाकडे आहे ती व्यक्ती काढता येते. मग आता इथं थोडक्यात काय आहे की इथं युक्तिवाद आहे तो आणि मग ज्या वेळेला असं रिझनिंग केलं जातं किंवा एखाद्या मुद्द्याचं समर्थन करण्यासाठी किंवा त्या मुद्द्यातनं अपेक्षित निघणारा अर्थ लक्षात घेण्यासाठी युक्तिवाद केला जातो, तर त्यावेळेला आपल्याला काही पथ्य पाळणं योग्य असतं आणि ते पथ्य म्हणजे काय, आपल्याला कंपॅरिझन करण्याची सवय जास्त पाहिजे, तुलना करण्याची सवय पाहिजे. मग आता पहिलं याने काय म्हटलंय की माझ्याकडे आण्याने काय म्हटलंय, माझ्याकडे पुस्तक नाही, दिन्याकडे पुस्तक नाही. म्हणजे आता इथं काय झालं की आण्या खरं काय बोलतोय की खोटं बोलतोय हे आपल्याला म्हणजे आता हे गृहीत मानलं आपण. आता मग ते खरं की खोटं खालच्या तिघांचं वाचल्यावरती लक्षात येईल. मग आता बन्यानी काय म्हटलंय, माझ्याकडे पुस्तक नाही आणि आण्याकडे पुस्तक नाही. मग आता ह्या आण्या आणि बन्या ह्या दोघांच्या विधानातनं 100% खरं येते की आण्याकडे पुस्तक नाही. कारण इथं आण्यानी म्हटलंय आणि ते बन्यानं सुद्धा ते आण्याकडे नाही हेच पुष्टी दिलेली आहे. म्हणजे या दोघांनी आपल्याकडे नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे आण्याकडे पुस्तक नाही हे दोघांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे त्यानं स्वतः आणि बन्याने. आणि यानी आण्याने दिन्याकडे नाही असं सांगितलेलं आहे. मग आता दिन्याचं माझ्याकडे पुस्तक नाही त्याच्याबद्दल पुष्टी कुणी दिलेली आहे, परत दिन्यानं दिलेलं आहे. आणि इकडे सुद्धा 2 गोष्टी झाल्या ना. म्हणजे आण्यानं सांगितलं की दिन्याकडे पुस्तक नाही, दिन्यानं सांगितलं माझ्याकडे नाही. मग जसं आण्याच्या बाबतीत खरं झालं तसं दिन्याच्या बाबतीत येणार. आणि मग ह्या दिन्यानी परत सुद्धा काय सांगितलंय, बन्याकडे पुस्तक नाही. म्हणजे इथे काय झालं, आण्या, बन्या, दिन्या या तिघांनी त्या तिघांच्याकडे पुस्तक नसल्याचा पुरावा म्हणून दुसऱ्याने दिलेली जी माहिती आहे ती जर आधारात घेतली तर प्रत्येकाकडे पुस्तक नाही याच्याबद्दलचा पुरावा म्हणून आपल्याकडे 2-2 जणांची मते येतात. अर्थात मग त्याच्यातनं एवढं जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर उत्तर उरलेलंच असणार आहे. मग आता ते आपण कन्फर्म करायचं. माझ्याकडे पुस्तक नाही आणि आण्याकडे पुस्तक नाही. मग आता जर तुम्ही बघायला गेला, विनयाकडे पुस्तक नाही असं वरच्यातल्या तिघांच्यापैकी कुणीच बोललेलं नाही. विनय एकटाच बोलतोय. पण आण्याकडे पुस्तक नाही असं तिघेजण बोलतात. बन्याकडे पुस्तक नाही असं दोघेजण बोलतात. दिन्याकडे पुस्तक नाही असं दोघेजण बोलतात. आणि विनय एकटाच म्हणतो की माझ्याकडे पुस्तक नाही. म्हणजेच तो खोटा बोलत असणार आणि त्याच्यामुळे उत्तर आपलं 4 नंबरचं येणार. सो युक्तिवाद जो आहे तो करत असताना त्या तुलना करत असताना त्याची मांडणी करण्याचं कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे आणि मग बऱ्याच वेळेला ते फ्लो चार्ट काढून सुद्धा ती तुलना आपल्याला व्यवस्थित करता येते. मग तसंच 2 नंबरचं उत्तर सुद्धा अगदी तुम्हाला त्याच्या पद्धतीनेच करायला पाहिजे. इथे एक वाक्य घेतलं की त्याच्यातला कीवर्ड बाजूला काढायचा. मग त्याची सांगड नंतर दुसऱ्या वाक्याशी घालायची. आणि मग असं मगाशी इथं जसं सांगितलं ती कृती जर तुम्ही करत गेला तर ते उत्तर काढायला सोपं जातं. म्हणजे एक प्रश्नासारखा प्रश्न 3 नंबरचा तसाच आहे. जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधी चौकशी केली तेव्हा पिया, दिया की निया यांनी पुढील विधानं केली आणि मग हे जसं आपण बघितलं तसंच हे बघायला पाहिजे आणि मग त्यातनं आपल्याला उत्तर त्याच्यात निघू शकतं. 4 नंबरचं सुद्धा तसंच आहे. तर 1, 3, 4 यांचा जो युक्तिवाद जो आहे तो तुलना करून काढण्याचा असल्यामुळं आणि एकंदरीत त्या मध्ये पुरावा देताना
ज्यांनी एखाद्या विधानाबद्दल जास्त पुरावा मिळाला की ते सत्य मानायचं आणि कमी मिळाला की ते असत्य मानायचं. हे त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न डायरेक्ट ते मगाच्यासारखंच आहे. 6 सुद्धा तसंच आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही बघायला गेला तर हे जे काही प्रश्न जे विचारले गेलेले आहेत युक्तिवाद किंवा ह्याबद्दलचे जवळजवळ 10 प्रश्न आलेले आहेत. तर दिस टाइप ऑफ द क्वेश्चन्स याच्यातून तुमच्या एक गोष्ट लक्षात मध्ये येईल की इथं तुम्हाला तुलना आणि विश्लेषण या दोन्हींची क्रिया करत असताना एकंदरीत फ्लो चार्ट तयार करता आले पाहिजे. नंतर जे आहे माहितीचं पृथक्करण. आता अशा प्रश्नांच्या ची उत्तरं काढताना एकच याच्यातला दोष असा की ही माहिती खूप जास्त शब्दामध्ये असते. आता इथे जर प्रश्न दिलेला बघितला तर हा नाही म्हटला तर जवळजवळ 8 ओळीतला प्रश्न आहे. एका ओळीमध्ये बघायला गेला तर 15 ते 16 शब्द आहेत. मग आता जर समजा 16 शब्द मानले आणि 8च्या ह्याच्यात असेल तर हे जवळजवळ 150 पर्यंत शब्द झाले. आणि मग ह्या आता ही माहिती देताना सुद्धा काय झालं एका पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. मग याचं तुम्हाला वर्गीकरण करावं लागणार. मग त्याची मांडणी करावी लागणार. आणि वर्गीकरण मांडणी करत असताना एवढी मोठी माहिती जी आहे तर त्याच्यातली तुमची फ्लुएन्सी जी आहे ती चुकून चालणार नाही. आणि मग त्यामुळं बघा ह्या 1 नंबरचा जो प्रश्न आहे पृथक्करण आणि ते केल्यानंतर माहितीची मांडणी झाली. मग नेहमीप्रमाणे आपण जर साम्य आणि भेदाचा वापर केला आणि विश्लेषण करून त्याच्यात उत्तर काढता येणार. फक्त इथं काय होतं की प्रश्न जास्त वेळ खाऊ असतात का वेळ घेतात. आणि मग इथे आता आपण 2 नंबरचा प्रश्न हे माहितीचं पृथक्करण आणि कृतिक्रम हे कसं करायचं ते जरा बघूया. 2 मध्ये जर तुम्ही बघितलं त्याने आपल्याला 4 वाक्य दिली. पहिले काय झालंय की शेतकऱ्यांची आत्महत्या नेहमीची बाब झाली. मग आता मगाशी जसं एक वाक्य घेतलं की त्याच्यातून 2 शब्द काढायचे आणि फ्लो चार्ट सारखं तयार करायचं. मग आता इथे काय झालं की शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा नुसतं आत्महत्या लिहायची. शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक शब्द झाला आणि दुसरा काय होणार की सध्या सातत्यानं म्हणजे त्यात नेहमीची बाब झाली का नेहमीच होते किंवा त्यात सातत्य म्हणायचं. एक झालं. दुसरं बदलत्या हवामानामुळे त्या संबंधीच्या सर्व अटकळी विचित्र होत आहेत. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे झालंय. मग आता इथे काय झालं हवामान बदलाचा अंदाज बांधायला जर येत नाही. कारण त्याच्यासाठी अटकळी विचित्र म्हणजे मान्सून कधी येईल, काय होईल असलं वगैरे त्याच्यात. तर हवामान बदलामुळं अटकळी म्हणजे हवामान बदल आणि अंदाज काढता येत नाही आणि मग त्यामुळं शेती करणं अवघड. तर मग इथे काय झालं 3 महत्त्वाच्या बाबी आल्या. हवामानातल्या बदलामुळे अंदाज होत नाही, अंदाज निघत नाही म्हणून अवघड स्थिती झाली. मग ते शब्द लिहून टाकले म्हणजे आता आपले 5 झाले. 6व्या याच्यात बदला माध्यम ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किमतीचा बागुलबुवा उभा करण्यात आघाडीवर असतात. मग आता काय झालं की माध्यम आणि कृषी किमतीची भीती लोकांच्यावरती माध्यमामुळं. तर माध्यमामुळं कारण माध्यम ग्राहकांची बाजू घेणार, तर माध्यमाकडं ग्राहकांची बाजू घेतल्याने महागाईचा बागुलबुवा असं झालं. आता अचूक निदानावर बेतलेली दूरसंवेदक शेती, पोषण शेती, सुरक्षित अन्न निर्माण करणारी शेती, वायरलेस शेती, जलवायू चलाक शेती, बदलता खत वापर शेती, वात आलेखान, उत्पादन आलेखान आता हे सगळं दिलेलं आहे. मग आता हे नवीन कृषी पद्धती म्हटले. पण याच्याबद्दल शेतकरी सजग नाही. मग आता काय लिहायचं? नवीन कृषी पद्धती शेतकऱ्यांच्यात अवेअरनेस नाही म्हणजे सजग नाही असं झालं. आता हे सगळं केलं आणि मग त्यावरनं त्यांनी कृतिक्रम दिलेला आपल्याला आणि त्या कृतिक्रमामध्ये काय दिले त्यांनी की पहिलं लोकांनी कुठे गेलं ते लोकांनी वरच्या ह्याच्यातलं आहे की त्यातलं 1, 2, 3, 4 असा आपल्याला कृतिक्रमातला भाग दिलाय. त्या कृतिक्रमाच्या नुसारचा आणि मग जर तुम्ही बघितला एक जर घेतला याच्यात की नव्या कृषी पद्धतींचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी बुद्धिमान तंत्राने आता हे 4 नंबरचा जो काही भाग आहे त्याच्याबद्दल दिलेला आहे. यांनी सहभागाने सज्ज केली पाहिजे. एक झालं. मग दुसरी कृती काय सांगितली आहे? शेतकरी, स्वयंसेवी गट, ग्राहक यांनी पुढाकाराने सहभागाने गुणवत्तापूर्ण उत्पादनाची रास्त किंमत मिळण्याच्या दृष्टिकोनातून वितरण केलं पाहिजे. मग हेही बरोबर येणार त्याच्यात. आता त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षांना शासनाने सगळ्या हाताने साथ दिली पाहिजे. कारण त्यामुळे स्वतःची प्रगती साधू शकते. आता काय झालंय, की ह्या 4 वाक्यावरती आधारित कृती करताना
1 आणि 2 शेतकऱ्याशी संबंधित आणि महागाईशी संबंधित ते लागू पडतं. पण आता पुढचं जे आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षांना. मग आता शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या राजकीय पक्षाला शासनाने मदत कशाला करायला पाहिजे ना? झटणाऱ्या राजकीय पक्षांना शासनाने सरळ हाताने मदत दिली पाहिजे, असं म्हटले त्यांनी. कारण त्यामुळे ते स्वतःची प्रगती म्हणजे राजकीय पक्षही करू शकतील. इथं शेतकऱ्यांचं कुठं आलं? त्यामुळे लागू पडणार नाही आणि त्याच्यामुळे तीनही कारवाई झाल्या तरच त्याचा लाभ शेतकरी, ग्राहक, शेती यांना उलट चुकीचं आहे ते. फक्त ही त्वरित करता येण्यासारखी व सर्वांच्या भल्याची तर अजिबातच नाही. 1 आणि 2 गेलं आणि मग 3 नंबरला आणि या कार्यवाही परस्पर पूरक असल्याने त्या बरोबरीने झाल्या शेती व त्याच्या परिणामी आर्थिक भरभराट होईल. ते बरोबर आहे. आणि फक्त ही कार्य करून कारवाई टाळली तर शेतीवर इतर व्यवसायांची भरभराट होईल. तर ही टाळून चालणार नाही. कारण ही डिस्ट्रिब्युशन जे आहे, मार्केटिंग जे आहे किंवा विपणन ज्याला म्हणतो ते करायलाच पाहिजे व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे उत्तर आपलं कृतीच्या बाबत म्हणजे इथं दिलेली माहिती, त्यानंतर कृती ही 4 टप्प्यातली आणि त्यातली कुठली योग्य तिघांच्यासाठी म्हणजे शेतकरी, त्यानंतर ग्राहक आणि शासन. ते जे आहे तर म्हणजे शेतकरी, शेती आणि ग्राहक असं जे तिघांच्यासाठी जे आहे, तर ते उपयोगी पडेल लक्षात घ्या. मग तिसरा प्रश्न तसाच आलेला आहे. आणि चौथ्याच्या ह्याच्यात जर बघायला गेला तर इथं परत तुम्हाला विश्लेषण करावं लागणार. मग त्याची मांडणी करावी लागणार. मग तेच आपल्याला जमायला पाहिजे आणि हे सगळं करायला तुमच्याकडं 1च मिनिट हे लक्षात घेऊन आपल्याला त्या अर्ध्या मिनिटामध्ये हे विश्लेषण करायला कसं जमेल याचं प्रॅक्टिस करावं लागणार. 6व्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असे जवळ-जवळ काहीतरी 8 वाक्य 8 नाही 7 वाक्य दिलेली आहेत त्यांनी आणि मग 7 वाक्याचं आपल्याला विश्लेषण करून त्याच्यावरचं उत्तर काढायला लागणार. त्यात 7वं सुद्धा जर बघितलं तुम्ही तर मगाच्यासारखं जे युक्तिवादाचं होतं ना, तसंच दिलेलं आहे. पण ते देत असताना त्याच्यात त्यांनी पूर्वीच्या ह्याच्यापेक्षा जरा जादा माहिती दिलेली आहे. तर 7 नंबरचं तसं. तर आता हे आपण तिसरा भाग बघितला. चौथा जो आहे उतारा, उचित अर्थनिर्वचन, अनुमान आणि संज्ञापूर्ती. आता इथं काय आहे, उताऱ्यातले गाळलेले शब्द भरा असा प्रश्न. बघा बँकिंगच्या किंवा स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेमध्ये क्लेरिकल ॲप्टिट्यूडमध्ये क्लोज टेस्ट नावाचा एक प्रकार असतो. एक उतारा देतात आणि त्याच्यातले 5 ते 6 शब्द गाळले जातात आणि ते 6 साठी 6 प्रश्न होतात आणि ते तुम्हाला मार्क तेवढे पडतात. इथं तसं नाही. इथं एक उतारा, गाळलेल्या जागा 2 असतील, 3 गाळलेले 1 असेल, पण ते सगळं उतारा वाचावा लागतो. ते गाळलेलं सगळं बघावं लागतं आणि त्यासाठी 1च मार्क आहे. तिकडे मात्र क्लोज टेस्टमध्ये किमान 5 मार्क असतातच. तर हा भाग असल्यामुळं, काठिण्य इकडे जास्त असल्यामुळं प्रश्न सोडवताना बऱ्याच मुलांचा कल काय असतो, की त्या परीक्षांचे प्रश्न सुद्धा इकडे उपयोगी पडतील म्हणून जास्त आपण भर देतो. पण तसं होताना दिसत नाही. म्हणून असेच जे एम-पी-एस-सीत येऊन गेलेले आहेत आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दर्जाचे जे वाढतात इतर परीक्षांच्या मधील, तर त्यांच्यासारखे प्रश्न सोडवण्यावरती भर दिला पाहिजे. पुढे जे आहे तर ते परत काय म्हणतात त्याला ते उताराच हा दिलाय 3-4 वाक्यांचा आणि त्याच्यावरती आधारित मग आपल्याला निष्कर्ष काढायला सांगितलेला आहे. हे मेक इन इंडियावरती परत उतारा आहे. तर इथं सुद्धा तुम्ही बघायला गेला 7 वाक्य आहेत आणि एकामध्ये जरी समजा तुम्ही 18 जरी मांडली तर ती सुद्धा 1,200 1,200 शब्द जातात आणि मग त्याच्यावरती आधारित त्यांनी असे 4 निष्कर्ष दिलेत आणि त्याच्यावरनं कुठला येईल तो काढायला सांगितलेला आहे. त्यामुळे याच्यावरती म्हणजे असा हा जो प्रश्न होता इथे तुम्हाला अर्ध्या पानात दिसतं. पण तिथे एम-पी-एस-सीच्या ह्याच्यामध्ये हा जो एका पानामध्ये दिसणार आणि त्यामुळे तर स्पेस सुद्धा वाढलेली असते. मग अशा वेळेला तो साधारण 1 पान वाचण्यासाठी आपल्याकडं 1 मिनिट आहे असं गृहीत धरलं, तर अर्ध्या मिनिटामध्ये हे सगळं व्हायला पाहिजे. आणि मग त्यावरून तुमच्या लक्षात येईल, की आपली वाचनाच्या स्पीड आणि आकलन स्पीड किती जास्त असायला पाहिजे आणि तो प्रॅक्टिस शिवाय ती साध्य करणं अवघड नसणार. 4 नंबरचा सुद्धा तसाच उतारा दिलाय. 5 मध्ये सुद्धा जर बघायला गेलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे गाळलेल्या जागा ज्या आलेल्या आहेत त्याच्यावरती आणि कुठल्या दोन्ही विचारल्या जातील. नातेसंबंधावरती सुद्धा प्रश्नांची संख्या काही कमी नाही आणि ती जास्त आलेली आहे. आणि मग यात सुद्धा 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न दिसतात तुम्हाला. आणि मग इथं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की सर्वात जास्त एम-पी-एस-सीनं जे रद्द केलेले प्रश्न असतील, तर ते तर्कक्षमतेवरती आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत. गेल्या 7 परीक्षांच्या मध्ये. आणि साधारण जर तुम्ही बघितलं तर हे प्रश्न जे रद्द झालेले असतात, इथं तुम्हाला जे काही आतापर्यंत जेवढ्या
प्रश्नपत्रिका पाठवली आहेत त्यात त्यांनी इटालिक केलेले आहेत. आता इथं कसं 7व्या प्रश्नाचा एमपीएससीनी अगोदर जे उत्तर दिलं होतं 2 नंबरचं आणि नंतर हे जे दिलेले जे 4 पर्याय आहेत, तर 4 पर्यायापैकी कुठलाच एखादाही पर्याय इथे लागू पडत नाही. सगळं जर तुम्ही व्यवस्थित सोडवलं तर आणि म्हणून मग तो एमपीएससीने प्रश्न रद्द केला होता. मग असे कुठले प्रश्न रद्द झाले तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण थोडं जागरूक राहिलं तर मग तिथे सुद्धा प्रत्यक्ष पेपर सोडवताना सुद्धा वाचतानाच तुमच्या लक्षात येऊ शकतं की ह्याच्यात दिलेल्या पर्यायामधले कुठलेही योग्य बरोबर नाही. मग त्याच्यावरती आपण जास्त वेळ द्यायचा नाही आणि वेगळ्या प्रश्नाकडे जायचं. असं टू सेव्ह द टाईम म्हणून तुम्हाला हा सुद्धा एक भाग उपयोगी पडू शकतो. त्यानंतर बैठक व्यवस्थेवरती सुद्धा 2 प्रश्न आले होते. इथे सुद्धा तुम्ही जर बघायला गेला तर ह्याच्याबद्दलच्या प्रश्नांची माहिती सुद्धा 6-6, 7-7 ओळीत दिलेली असते. आता 6-7 ओळीत आणि एक आता इथं टायपिंग केलेल्या ओळी आहेत. त्या टायपिंग केलेल्या ओळी नाही म्हटलं तर किमान 12-13 शब्द असतातच त्याच्यात. आणि मग असं 12 गुणिले जर समजा 7-8 करत गेलो तर 100 शब्द त्याच्यात येतातच आणि तो वाचण्याचा वेग त्याच्यामुळं अर्ध्या मिनिटात जर समजा मला हे वाचायचं असेल आणि उरलेल्या अर्ध्या मिनिटात जर उत्तर काढायचं असेल विश्लेषण करून, तर वाचनाची क्षमता किंवा वाचनाचा वेग माझा जास्त असायलाच पाहिजे. क्रमवारी, तुलना, कूट आणि विचार प्रक्रिया याच्यावरचे जे प्रश्न आहेत, तर ते तसे त्या अर्थानं सोपे. पण त्याच्यात अलीकड त्यांचा जो भाग जो आहे, ती तुलना करताना असे शब्द जास्त वापरलेले आहेत. म्हणजे आता हेच 2 वर्ण झाले, याच्यामध्ये चिन्ह आणलं आणि त्याचा अर्थ लहान किंवा मोठा नाही असा दिला. बरोबर चिन्ह आणलं, मग त्याचा लहान किंवा एवढा नाही असा दिला. म्हणजे इथं काय आहे, की लेसर दॅन, ग्रेटर दॅन, बरोबर किंवा बाकीचं ॲट द रेट किंवा ते हॅशटॅग किंवा क्रॉस किंवा हा सगळा जो काही भाग आहे, तर त्यांचा म्हणजे अशा चिन्हांचा दिलेल्या पुढं वाक्यातला जो अर्थ आहे, तो असू शकतो असा, हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं होतं, अभ्यास करताना आपल्या काही संकल्पना इतक्या स्पष्ट असतात, ते असं असू शकत नाही, असं वाटायला लागतं. पण बऱ्याच इथले मेंटल एबिलिटीच्या किंवा लॉजिकल रिझनिंगच्या ह्याच्यामध्ये मात्र तसं आपल्याला ते 100% जे काही आपण जे पटणार नाही, असं म्हणून चालणार नाही. कारण हे असं असू शकतं आणि म्हणून तरी हे तुम्हाला दिलेलं आहे. हा एक विचार लक्षात घेऊन चर्चा करायला पाहिजे. त्याच्यानंतर 6 मध्ये सुद्धा बघा ही जे काही क्रम दिलेले आहेत किंवा तुलना जी केलेली आहे, हे 9वा प्रश्न मगाच्या सारखाच. आणि मग त्याच्यानंतर दिशा, स्थान आणि रचना याच्यावरती सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यात जर तुम्ही बघायला गेला, त्या प्रश्नांच्या मध्ये सुद्धा अ, आपल्याला दिशा ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे पूर्व दिशा कुठली, पश्चिम कुठली, त्यानंतर उरलेलं ईशान्य किंवा ते काटकोनात वळणं, उजवीकडे वळणं, डावीकडे वळणं. मग ते हा जर समजा आपण पान जर घेतलं, तर नेहमी पानाच्या खालची बाजू ही दक्षिण दिशा असते. वरची बाजू ही उत्तर असते. त्यानंतर आपल्या उजवीकडची बाजू ही पूर्व असते आणि आपल्या डावीकडची बाजू ही काय असते, पश्चिम असते. मग ते ईशान्य इकडला कोपरा येऊ शकतो. मग इकडचा कोपरा तो आग्नेय आहे. ही नैऋत्य म्हणायचा. इकडचा कोपरा तो आग्नेय येणार आणि इकडचा कोपरा वायव्य येणार आणि अलीकडच्या काळात ते आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य असे शब्द वापरायच्या ऐवजी ते 2 दिशांची नावं घेतात. म्हणजे आता बऱ्याच वेळा नॉर्थ ईस्ट म्हणतात. मग हे नॉर्थ आलं आणि ईस्ट आलं. मग त्याच्यामुळे ज्याचं नाव अगोदर आलंय त्यातनं सुरुवात करून उजवीकडे जायचं. मग ते नॉर्थ ईस्ट म्हटलं की इकडे येणार. मग त्याच्यानंतर जर समजा त्यांनी म्हटलं की साउथ ईस्ट, मग इथं हे खालची साउथ आली, ईस्ट जी इकडली कोपऱ्यातली येणार. तर अलीकडे ते वापरलं जातं त्याच्यामुळे ते दिशाज्ञान आपल्याला अडचणी येत नाहीत. गणावरचे प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला ते विचार करण्यासारखेच आलेले आहेत आणि आता अलीकडच्या काळात त्यांनी इनपुट आणि पझल टेस्ट विचारलेली नाही. तर हे असे जे काही 10 मुद्दे आहेत, तर त्याच्याबद्दलचे म्हणजे ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काढलेल्या काही स्लाइड्स सध्या क्लृप्त्या दाखवलेल्या आहेत. तर ते तुम्हाला मी पाठवून देतो आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे काही 2 टॉपिक आहेत, लॉजिकल रिझनिंग आणि मेंटल एबिलिटी आणि त्याची सांगड जर बेसिक न्यूमरसीशी गाठली, 25 प्रश्न जे आहेत, त्यातले आपल्याला जरी समजा 15 बरोबर सोडवता आले, तर आपल्याकडं आकलनातले जर काही चांगले मार्क असतील, एक 40 बार आणि इकडे जर आपले 15 जरी बरोबर आले, तर आपला स्कोर बराच जास्त जाऊ शकतो. कारण डिसिजन मेकिंगमध्ये ते निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसतं.
तर आज मला तुमच्याशी संवाद साधताना ह्या गोष्टी काही बोलायच्या होत्या. आज मुद्दाम मी स्लाइड्स एवढ्यासाठी ना दाखवल्या, कारण ते बऱ्याच वेळ खाणारे असतात आणि आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आय हॅव डन धिस वे. तुम्हाला जर काही मनोज काही प्रश्न असतील तर विचारा की आणखी काही आणि याच्या मी स्लाईड पाठवून द्यायला सांगतो मॅडमना. सो यू कॅन रिसीव्ह दोज स्लाइड्स फॉर युअर रेफरन्स. काही प्रश्न असतील तर विचारा. मग देन आय विल म्हणजे आता हे जे काही प्रश्न आहेत हे सगळे ते कसे सोडवायचे त्याच्याबद्दल का आणखी काय असेल तर विचारा स्पेसिफिक. सो आय विल बी एबल टू डिस्कस दॅट. हां, मनोज. येस सर. हां, विचारा. सर याचे प्रॅक्टिस क्वेश्चन मिळाले सर. हां, मिळतील ना हॅलो. तुमच्याकडे. आता हे कसं माहित आहे बघ मनोज, कसं केलंय आम्ही की व्हॉट इज हां. टेल यू. मी पहिल्यांदा काय केलंय की सध्या ही अशी राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामान्य ज्ञान पेपर 1 आणि सामान्य ज्ञान पेपर 2 गेल्या 7 वर्षामध्ये आलेले प्रश्न आपण घेतले. मग आता जर पेपर 1 मध्ये तर ते 700 आहेत आणि पेपर 2 मध्ये घेतले तर ते 560. 700 आणि 560 1360 झाले. मग ह्या 1360 प्रश्नांचं आपण काय केलं की त्या अभ्यासक्रमात दिलेला घटक, त्याच्यातले उपघटक आणि मुद्दे आणि त्यावरती विचारलेले प्रश्न असं वर्गीकरण केलेलं आहे. मग आता इथं जर तुम्ही तर हे वर्गीकरण कशासाठी केले? अभ्यासाच्या सोयीसाठी. एमपीएससी असल्या प्रकारचं काही वर्गीकरण करत नाही. तर एमपीएससीच्या मते क्षमता, विश्लेषण क्षमता आणि हाच प्रश्न याच्यातला, तोच प्रश्न त्याच्यातला असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाहीये. हे फक्त आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी असं केलंय. आणि याचा एक फायदा काय की आता गेल्या 7 वर्षात असे प्रश्न आले आणि मग त्यातनं आपल्याला एक कल साधारण लक्षात येतो. म्हणजे आता इथं जर समज पझल टेस्ट जर घेतला तर हे जसं आलेलं आहे तसंच खाली आले ना 2 नंबरला. मग तसंच खाली 3 नंबरला. म्हणजे आता इथं काय केलं वर्ण वापरलेत. मग इथं 2-2 वापरले. इथं 1-1 वापरलाय. इथं संख्या आणलेली आहे. तिकडे खाली तो रिपीट झालेला आहे. म्हणजे काय झालं की मला आता प्रॅक्टिस करताना असंच करायला पाहिजे. दुसऱ्या कशाच्या नादाला लागायचं नाही. असा त्याचा अर्थ. आता मग आम्ही काय केले तर हे जे 4 आता इथं इनपुट आउटपुटचे 4 दिलेत. मग आम्ही काय केलं की आता हे एक पहिला भाग आहे ना 1 किंवा शेवटचा भाग मी सारखेच आहेत. मग याच्यावरती थोडा फरक आहे. पण 2 असं याच्यावरती एक 20 प्रश्न. त्यानंतर खालचा हा जो आहे याच्यावरती एक 10 प्रश्न. त्याच्यावरती एक 10 प्रश्न. अशा आम्ही की व्हॉट वी आर डुईंग की येत्या 2 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना एक 50 प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञानच्या 25 आणि बुद्धिमापन आणि याच्याबद्दलच्या 25 अशा आम्ही पुरवतोय. सो ते तुम्हाला उपयोगी पडू शकेल. आणि ऑलरेडी उद्यापासून ती एक पेपर आम्ही आमच्या वेबसाईटवरती टाकत जातोय. आणि त्याचं करणार आहे 100 प्रश्न असतील. आता जसं सांगितलं सोल्युशन तरी असणारच आणि त्याच्या स्लाइड्स असतील. म्हणजे आता जर समजा प्रश्न घेतले तर तिथे महत्वाच्या आता असेल तर महत्वाच्या प्रश्नाच्या त्या स्लाइड्स असतील आणि त्या स्लाइडच्या आधारे तुम्हाला काय होतं की समजा तुम्ही पेपर सोडवला आणि तुम्हाला आम्ही पत्रिकेशी तुमची तुलना केली आणि त्याच्यात समजा तुमच्या पहिल्या पेपरमध्ये 50 बरोबर उत्तर आले. आता 50 तुमची चुकलेली आहेत. मग आता ते 50 जी चुकलेले आहेत नंतर काय करायचं की आम्ही जी स्लाइड पाठवलेली असेल, कारण त्या पेपरची जी स्पष्टीकरण देणारी जी स्लाइड असेल ती बघायची. ती बघून मग ते माझं का चुकलं याचं थोडी घालायची. दॅट विल हेल्प यू लॉट. असं ते करतोय आम्ही. आणि उद्यापासून त्याची सुरुवात करतोय का मॅडम तुम्हाला त्याच्याबद्दलचा मेल सुद्धा पाठवतील. दुसऱ्या कसं आहे आता 2 महिन्यामध्ये ना एखादं पुस्तक नवीन घेऊन वाचण्यापेक्षा आपलं ध्येय काय पाहिजे की माझ्या एक 10,000 प्रश्न जातील. समथिंग लाईक दॅट. मग इतिहासाचे मी 1000 सोडवणार, भूगोलचे मी 1000 सोडवणार, त्यानंतर राज्यशास्त्राचे आम्ही 1000 सोडवणार. ते प्रश्न टाकलेत हा. 1000 प्रश्न आम्ही टाकलेले आहेत. बाकीचं जे काय आहे पेपर जे आहेत आता राज्यसेवेचे असे 25 आणि 25 एक 50 भर पेपर आम्ही उद्यापासून टाकायला चालू करतोय. तर रोज 1-2 पेपर असे टाकायचे स्लाइड्स करून. सो देन यू कॅन जस्ट कसं करायचं आपण सगळ्यात महत्वाचं काय याच्यात माहित आहे की साधारण आपला पेपर बघा 11 वाजता सुरू होतो. पेपर 1 संपतो आपला 1 वाजता. त्यानंतर 3 वाजता तो आपला पेपर 2 सुरू होतो. 4 किंवा 5 ला संपतो. मग आता आपण रोज प्रॅक्टिस करताना करत नसाल तर तुम्हाला असं चालू शकेल. आणि नोकरी करत असाल
सकाळी जायच्या अगोदर एक 7 ते 9 ला एक पेपर सोडवायचा आणि मग त्यातलं ते व्हेरिफिकेशन स्लाइड तुम्ही ऑनलाईन याच्यावरती दिवसभरात बघू शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर नोकरीवरनं एक हो. 7 ला तो पेपर 2 आहे तो बघायचा आणि त्याचं सोडवायचं. म्हणजे त्यामुळे काय हम्म. यू कॅन बी इन टच विथ द होल प्रोसेस नेक्स्ट 60 डेज. Sure. ओके, सो डुईंग इट. आणि याच्या ज्या काही स्पष्टीकरणाच्या स्लाइड्स असतील वी आर जस्ट पुटिंग इन दॅट. Okay. ओके, Thank you. सो विल स्टॉप ओव्हर हिअर आणि व्हेरी मच. आणि आता अगोदर एक जे लेक्चर झालं होतं Thank you, sir. फक्त ते रेकॉर्डिंग झालं नव्हतं त्यावेळेला. सो थँक्यू, सी यू फॉर द नेक्स्ट.